श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत येत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड, आज मी थोडंसं बाहेर आलेले आहे. तर तुम्हाला म्हणजे प्रवासाहून कळतच असेल की हे कुठेतरी फिरायला काल गेलो होतो तर आम्ही बाळूमामाला. आणि आज कात्यायनी देवींचं मंदिर आहे, तिथे जात आहेत. तर कात्यायनी मंदिर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. कात्यायनी देवीचं खूप म्हणजे तिथे असं मान्यता आहे की सर्व इच्छा आपल्या असतात त्या पूर्ण होतात कात्यायनी देवीबद्दल. तर मी थोडंसं माहिती सांगणार आहे किंवा तिथं का गेल्यावर काय आहे, किंवा कात्यायनी देवी कोणाचं मंदिर आहे, किंवा काय आहे त्यामागलं रहस्य, तर ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग फ्रेंड, न्यू व्हिडिओला सुरुवात करते. आणि कसं, कात्यायनी देवी ही काय आहे, किंवा कात्यायनी देवी ही नवदुर्गेचं रूप मानलं जातं. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही प्रवेश केला आहे कात्यायनी देवीच्या मंदिरात. तर बघू शकतात किती निसर्गरम्य वातावरण आहे, झाडे आहेत समोर, आणि इतकं सुंदर वाटतं मंदिरात गेल्या गेल्या. तर कात्यायनी देवी ही नवदुर्गापैकी एक असून तिचे मंदिर प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील वृंदावन आणि कर्नाटक महाराष्ट्रात सीमा भागासह देशात अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे. माता कात्यायनी ही म्हणजे दुर्गेचे 6वे रूप मानले जाते बरं का. हे 6वे रूप मानले जाते, जिच्या पूजा नवरात्रीच्या 6व्या दिवशी केली जाते. तर देवीविषयी काही माहिती सांगणार आहे. तर त्याआधी बघा किती सुंदर असे, खूपच सुंदर, मला तर खरंच खूप आवडलं. सगळ्यात जास्त तिथलं ते छोटंसं कात्यायनी मंदिरातलं तलाव, आणि त्या तलावामध्ये तुम्ही बघू शकतात किती छोटे छोटे कासवं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत, मासे आहेत, आणि किती सुंदर वाटतं. आणि बघा ना किती सुंदर निरागस असे छान असे, किती सुंदर असं त्या पाण्यामध्ये ते तरंगतात. किती सुंदर असतं त्यांचं जीवन पाण्यामध्ये, किती सुंदर असं हे करतात. मला तर खरंच खूप आवडतात कासवं. तुम्हा कोणाला आवडतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चल तर मी सुरुवात करते की कात्यायनी देवीबद्दल माहिती सांगण्याची. तर म्हणजे उत्पत्ती कुठून झाली कात्यायनी देवीची, तर कात्यायनी यांना ऋषींनी कठोर तपश्चर्या केल्यामुळे देवींनी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतलेला आहे, म्हणून तिला कात्यायनी म्हटले जाते. तर लक्षात ठेवा कात्यायनी देवीचं नाव का पडलेले, तर कात्यायनी ही ऋषींनी कठोर तपश्चर्या केल्यामुळे देवींनी त्यांच्या पोटी कन्या म्हणून म्हणजे जन्म घेतलेला आहे, म्हणून तिला कात्यायनी म्हटले जाते. तर महत्त्वाचं म्हणजे प्रांजमधील गोपींनी कृष्णपती म्हणून लाभला, श्रीकृष्णपती म्हणून लाभावा म्हणून कात्यायनी देवींची पूजा केली जाते, असा ह्याचं महत्त्व आहे. तर तुम्ही म्हणजे ज्यांना कोणाला समजा लग्न होत नसेल तर त्यांच्यासाठी हे एक म्हणजे नवस बोलतात देवींना, तर तो पूर्ण होतो, म्हणजे कृष्णासारखा पती मिळावा म्हणून. तर फळ देणारी देवी आहे. तर या देवींची उपासना केल्याने विवाही संबंधित म्हणजे आपल्या ज्या समस्या असतात विवाहासंबंधित, ज्यांचे विवाह होत नाही त्यांचा विवाह होतो, किंवा ज्यांना विवाहासंबंधित अडथळे दूर होतात, आणि अशा भरपूर काही हे आहेत की त्या समस्या दूर होतात तिथे गेल्याच्या नंतर. अशी श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यामुळे भक्त जातात. त्यामुळे खरंच खूप दुरून दुरून भाविक येतात. खरंच खूप सुंदर असं वातावरण, निसर्गरम्य वातावरणामध्ये देवी बसलेली आहे. खरंच खूप छान वाटतं. तर येथे देश विदेशातून भक्ती दर्शन घेण्यासाठी येतात. तर इतर खरंच खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे आहे कात्यायनी देवीचं मंदिर. आणि असं पण मान्यता आहे, तर बघू शकतात इथे किती छोटंसं कुंड आहे, त्या कुंडाच्याद्वारे त्या ह्याच्यामध्ये पाणी पडते. तर अशा प्रकारे माहिती सांगितली मी. आणि असं पण एक हे आहे, मन आहे की तिथे ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा बोलण्याचा त्रास असेल तर त्या कुंडातलं पाणी घेऊन आल्याच्या नंतर सतत 8 किंवा 15 आठवडे द्यायचं. तर तिथं मी विचारलं म्हणजे ब्राह्मणांना, तर ते पण सांगत होते की तिथलं पाणी जर कुंडातलं घेऊन आपण घरी गेलोत तर मुलांना बोलता पण येतं. असं खरंच खूप एक म्हणजे घेऊन जात होते भक्त त्याच्यातलं पाणी. तर मी विचारलं का नेतात, तर त्या सांगत होत्या की मुलांना आमच्या बोलायला त्रास होतो, तर इथलं पाणी नेल्याच्या नंतर मुलाला बोलायला येतं. म्हणून असं काही भरपूर अशा श्रद्धा आहेत तिथं, त्या पूर्ण होतात.
कात्यायनी मंदिरामध्ये. तर अशा प्रकारे माहिती आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला, एवढं प्रसन्न वाटलं विचारू नका. अशा प्रकारे मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगितलं कात्यायनी देवीबद्दल. तुम्हाला काय माहिती असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ठिकाणी असे भरपूर काही ठिकाणी, कोणत्या ठिकाणी काय असे कोल्हापूरमध्ये एवढे रहस्यमय मंदिर आहेत की विचारू नका. त्यातले मी 1-2 बघितले. तर कधी जर गेलं तर तुम्हाला तिथलं पण सांगल. पण सध्या बघितलं आणि पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळं आम्ही आधी घर गाठण्याचा प्रयत्न केला. कारण कोल्हापूरचा पाऊस सांगता येत नाही, आला ना आला खरंच खूप येतो. कारण रस्त्यावरून चलताना समोरचं पण दिसत नाही आणि रस्ता खूप हे होता, म्हणून आम्ही तिथनं दर्शन घेतलं आणि निघालोत कोल्हापूरला यायला. चला तर अशा प्रकारे आमचा प्रवास झाला आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं कात्यायनी मंदिराबद्दल. तर आता मी घराकडे निघाले आहे. तर येताना ऊन होतं आणि जाताना बघा कसलं आभाळ आलं आहे, किती पाऊस आणि समोरचं खूप असं पावसामध्ये वातावरण किती सुंदर वाटतं. बघू शकतात किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर असं ढग खाली जमिनीला टेकल्यासारखे वाटतात. खूप छान वाटतं बरं येते वेळेस, खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारे आता घरी जायला निघालोत. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण खरंच खूप मनापासून धन्यवाद. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.